हॅलो मित्रांनो, मी सत्यम सर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मुकेश सर चॅनलवरती. तर चला, या लेक्चरमध्ये आपण 12th बोर्डचा लास्ट चॅप्टर सेमीकंडक्टर डिव्हाइसेसला सुरुवात करणार आहोत. चॅप्टर खूप सिंपल आहे. 5 मार्क्सचं वेटेज आहे चॅप्टरचं. 4 आणि 5 असं आहे. 4 विदाउट ऑप्शन अँड 5 विथ ऑप्शन. तर चॅप्टर खूप सिंपल आहे. फक्त गोष्ट एकच आहे की तुम्हाला 11चा सेमीकंडक्टर वाचलेला असावा. जर समजा तुम्ही 11चा सेमीकंडक्टर नसेल केलेला तर हे लेक्चर बघण्याआधी एकदा 11चा सेमीकंडक्टर तुम्ही आपल्या PGMN यूट्यूब चॅनलवरती आहे अवेलेबल, तर तो तुम्ही कंप्लीट करा आधी आणि मग त्यानंतर तुम्ही या चॅप्टरला बघा. ठीक आहे, कारण की भरपूर अशा गोष्टी आहेत की बेसिक याचं तिकडंच आहे, याचं बेसिक तिकडंच आहे 11च्या सेमीकंडक्टरमध्ये. ते जर नाही कळालं तर मग इकडं तुम्हाला प्रॉब्लेम येईल. ठीक आहे, चला तर सुरू करूया. काहीशा बेसिकच्या गोष्टी ते इकडे पण दिलेल्या आहेत. त्याच्या काय होत्या बेसिकच्या गोष्टी? त्याच्या इंट्रोडक्शन. आता इंट्रोडक्शन मध्ये काय, सगळ्यात पहिले PN जंक्शन डायोड काय असतं. व्हॉट इज PN जंक्शन डायोड? PN जंक्शन डायोड म्हणजे दोन टाईपचे सेमीकंडक्टर्स असतात एक्सट्रिन्सिक मध्ये. इंट्रिन्सिक तर प्युअर असतात. एक्सट्रिन्सिक मध्ये दोन टाईपचे सेमीकंडक्टर्स असतात. एक P टाईप असतो आणि एक N टाईप असतो. त्या दोघांना जर जोडलं तर एक जंक्शन फॉर्म होतो, त्याला आपण PN जंक्शन डायोड म्हणतो. ठीक आहे, हा बेसिक गोष्ट होती 11ची. नेक्स्ट, ब्रेकडाऊन व्होल्टेज काय असतं आणि नी व्होल्टेज काय असतं. जो ग्राफ आपण बनवतो ना, कशामधला ग्राफ बनवायचा आहे सर? करंट आणि व्होल्टेज. करंट आणि व्होल्टेज मधला जेव्हा आपण ग्राफ बनवतो तर तो ग्राफ बनवत असताना इकडं जो क्वाड्रंट असतो त्या फॉरवर्ड बायस असतो आणि तो ग्राफ बनतो या टाईपमध्ये, आणि इकडं जो असतो तो असतो रिव्हर्स बायस, तो बनतो या टाईपमध्ये. ठीक आहे, आता थोडंसं लक्ष द्यायचं. आता लक्ष द्या. असतं काय की हे रिव्हर्स बायसिंग मध्ये असतं, हे असतं फॉरवर्ड बायसिंग मध्ये आणि हे असतं रिव्हर्स बायसिंग मध्ये. ठीक आहे, आता हा जो व्होल्टेज असतो ना, याला आपण म्हणतो नी व्होल्टेज. याला आपण काय म्हणतो? नी व्होल्टेज. आता नी व्होल्टेज का बरं म्हणतो, काय म्हणतो ते 11च्या सेमीकंडक्टर्स मध्ये आहे तरी सांगतो. इथनं काय, अचानक ग्राफ बेंड होतो आपल्या गुडघ्यापासून. पाय पण आपल्या गुडघ्यापासून अचानक बेंड होतो, तर इथनं गुडघ्यापासून जसं बेंड होतो तसंच अचानक ग्राफ बेंड होतो, म्हणून त्याला नी व्होल्टेज म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट हे आहे ब्रेकडाऊन व्होल्टेज. नेक्स्ट हे काय आहे? ब्रेकडाऊन व्होल्टेज. याला नी व्होल्टेज म्हणतो आणि याला ब्रेकडाऊन व्होल्टेज म्हणतो. आता ब्रेकडाऊन व्होल्टेजमध्ये ब्रेकडाऊन पण दोन टाईपचे असतात. ब्रेकडाऊन असतात, एक झिनर ब्रेकडाऊन आणि एक असतं ॲव्हलॅन्ची ब्रेकडाऊन. ठीक आहे, एक असतं झिनर ब्रेकडाऊन आणि दुसरं असतं ॲव्हलॅन्ची ब्रेकडाऊन. दोन्ही पण तुम्हाला सांगेल मी पुढे. दोन्ही पण ब्रेकडाऊन्स बद्दल तुम्हाला सांगतो पुढे, झिनर ब्रेकडाऊन आणि ॲव्हलॅन्ची ब्रेकडाऊन बद्दल. ठीक आहे, चला पुढे जाऊया. नेक्स्ट, फॉरवर्ड बायसिंग आणि रिव्हर्स बायसिंग काय असते. आता ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की ऍप्लिकेशन ऑफ डायोड्स मध्ये तुम्हाला कोणता फॉरवर्ड मध्ये असतो आणि कोणता रिव्हर्स मध्ये असतो हे बघावं लागतं. ठीक आहे बाळांनो, तर बघा, फॉरवर्ड बायसिंग म्हणजे पी टाईप सेमीकंडक्टर जे असतो तुम्ही हायर पोटेन्शियलला जॉईन केलेला असतो, आणि एन टाईप सेमीकंडक्टर जो असतो तो लोअर साईडला जॉईन केलेला असतो. रिव्हर्स बायस म्हणजे काय असते? रिव्हर्स बायस म्हणजे पी टाईपला तुम्ही लो व्होल्टेजला अप्लाय केलेलं असतं, अटॅच केलेलं असतं, आणि एन ला हाय व्होल्टेज, हाय पोटेन्शियलला अप्लाय केलेलं असतं. ठीक आहे, तर हेच आपण म्हणतो. आता बुक्समध्ये याच्या डेफिनेशन्स पॉझिटिव्ह निगेटिव्हच्या हिशोबाने दिलेल्या असतात, पण असं काही नाही. पॉझिटिव्ह निगेटिव्हच्या हिशोबाने जरी डेफिनेशन्स दिलेल्या आहेत, पण कधी कधी पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये पण गडबड होते, तर तुम्ही हाय पोटेन्शियल लो पोटेन्शियल लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, अरे यार, इंट्रोडक्शन. ठीक आहे, हा. आता डायोडचा फॉरवर्ड बायस आणि रिव्हर्स बायस मध्ये काय असतं? फॉरवर्ड बायस मध्ये तो ऍज अ क्लोज स्विच म्हणून बिहेव करतो. ठीक आहे, आणि तो करंट फ्लो करतो. ठीक आहे, क्लोज स्विच म्हणून बिहेव करतो आणि तो करंट फ्लो करतो. बरं का, काय करतो तो? करंट फ्लो करतो. आता रिव्हर्स बायस मध्ये काय असतं? रिव्हर्स बायस ऍज अ ओपन स्विच ऍक्ट करतो.
रिव्हर्स बायस ॲज अ ओपन स्विच ॲड करतो आणि तो करंट फ्लो करत नाही. काय करत नाही? तो करंट फ्लो करत नाही. नेक्स्ट, आता इथं ॲक्च्युअल चॅप्टर चालू होतो. इथनं काय होत आहे? ॲक्च्युअल चॅप्टर चालू होतं. ही डायग्राम खूप जास्त इम्पॉर्टंट आहे बघा, ठीक आहे. जस्ट एक सेकंड, डायग्राम बघा. चला, आता बघा बाळांनो, वर्किंग ऑफ सिम्पल रेक्टिफायर सर्किट. आता सगळ्यात आधी असतं काय? रेक्टिफायर काय बघून घ्या. रेक्टिफायर म्हणजे काय? जो एसीचं कन्व्हर्जन डीसी मध्ये करतो. जो काय करतो? एसीचं कन्व्हर्जन डीसी मध्ये करतो. आता एसी डीसी काय असतं? एसी म्हणजे ऑल्टरनेटिंग करंट, चॅप्टर शिकले आहात तुम्ही. आणि डीसी म्हणजे असतं डायरेक्ट करंट. काय असतं? एसी म्हणजे ऑल्टरनेटिंग करंट आणि डीसी म्हणजे असतं डायरेक्ट करंट. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आता एसी टू डीसी कन्व्हर्जनची गरज का पडते? असं सांगतो. काही डिव्हायसेस असतात, जसं की मोबाईलचं चार्जर, लॅपटॉपचं चार्जर. आपले जे घरात सर्किट्स असतात किंवा स्विच असतं, त्या स्विचमध्ये ना अल्टरनेटिंग करंट येत असतो, एसी करंट. पण आपल्याला काही डिव्हायसेस जसे की मोबाईल चार्जर, लॅपटॉप चार्जर यांना डीसीची गरज असते, डायरेक्ट करंटची. तर आपल्याला एसी टू डीसी कन्वर्ट करण्यासाठी एका डिव्हाइसची गरज पडते आणि त्या डिव्हाइसला आपण म्हणतो रेक्टिफायर. पण होतं काय माहिती आहे का? फक्त एकट्या रेक्टिफायरने लावून काम होत नाही. फक्त एकट्या रेक्टिफायरने लावून काम होत नाही, तर आपल्याला अजून काही काही गोष्टी लावाव्या लागतात. कशा लावाव्या लागतात, कसं वर्क करतात ते आपण आता इथं बघूया. बघा, एसी मेन्स म्हणजे हा येतोय, इथं लावलेला असतो तुमचा ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय असतो? ट्रान्सफॉर्मरला दोन साईड असतात, प्रायमरी साईड आणि सेकंडरी साईड. क्लिअर? तर सेकंडरी साईड म्हणजे त्याचा एक आउटपुट पार्ट असतो, तिथं आपण डायोड रेक्टिफायर लावतो. आता डायोड रेक्टिफायर लावतो, तर डायोड रेक्टिफायरचे दोन टाईप असतात. इथं लिहून देणार पुढं, इथं शॉर्ट फॉर्म लिहितोय फक्त. एक असतं हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि दुसरं असतं फुल वेव्ह रेक्टिफायर. ठीक आहे, एक असतं हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि दुसरं असतं फुल वेव्ह रेक्टिफायर. नेक्स्ट आहे तुमचं फिल्टर सर्किट. आता फिल्टर सर्किटची गरज काय पडते ते पण बघूया पुढे. इथं फक्त सांगू द्या मला काय असतं. फिल्टर सर्किट म्हणजे असतं कॅपॅसिटर. फिल्टर सर्किट म्हणजे काय? कॅपॅसिटर. नंतर लावलेलं असतं व्होल्टेज रेग्युलेटर. काय लावलेलं असतं? व्होल्टेज रेग्युलेटर. आता व्होल्टेज रेग्युलेटर म्हणजे काय? काहीच नाही बाळांनो, व्होल्टेज रेग्युलेटर म्हणजे आपण झिनर डायोड लावतो. तर हे झिनर डायोड काय असतं? तर ह्या सगळ्या गोष्टी आपण सिक्वेन्समध्ये शिकणार आहोत. आणि एक टर्म येतो खूप वेळेस, लोड. कोणता टर्म येतो खूप वेळेस? लोड. लोड म्हणजे काय असतं? आउटपुट. लोड म्हणजे काय असते? लोड म्हणजे असते आउटपुट. आता खूप वेळेस लोड हा वर्ड मी यूज करेल, लोड रेजिस्टन्स किंवा लोड. त्याचा अर्थ काय होणार? फक्त आणि फक्त आउटपुट. म्हणजे आपल्याला जे काही इन्स्ट्रुमेंट वगैरे लावायचं आहे, आउटपुटमध्ये लावलेलं असणार, त्याला आपण म्हणणार लोड. आता काय असतं? ट्रान्सफॉर्मर फक्त प्रायमरी सेकंडरी असतं. ठीक आहे, स्टेप अप स्टेप डाऊन टाईपमध्ये. आता रेक्टिफायर काय करतं? रेक्टिफायर एसीचं डीसी कन्व्हर्जन करतं, पण रेक्टिफायर एकटं पूर्णच्या पूर्ण एसीला डीसीमध्ये कन्वर्ट करू शकत नाही. तर त्याला हेल्प करतं फिल्टर सर्किट. आणि राहिली सोयली गोष्ट असते थोडीशी, तर ती हेल्प करून टाकतो झिनर डायोड. अशा प्रकारे एसी टू डीसी कन्व्हर्जन होतं. आता आपण स्टार्टिंग करूया. एसी डीसी कन्व्हर्जन तर बघितलं आपण कसं काय करायचं. आता क्वेश्चन येतो, पीएन जंक्शन डायोड ॲज अ रेक्टिफायर. किती वेळेस क्वेश्चन आलाय तुम्हीच बघून घ्या. काय काय विचारतात? पीएन जंक्शन डायोड विचारतात, फुल वेव्ह रेक्टिफायर, हाफ वेव्ह रेक्टिफायर. प्रत्येक वर्षी एक क्वेश्चन असतो याच्यापैकी. ग्राफ लक्षात ठेवायचे असतात त्याचे. कधी कधी डायग्राम काढायला क्वेश्चन विचारतात. कधी कधी 3-4 मार्काचे सुद्धा क्वेश्चन यावरती येतात. रेक्टिफायर वरती म्हणतोय मी. चला, हे क्वेश्चन्स होते की जे कसे कसे येतात ते बघा एकदा. बघा, द कन्वर्जन ऑफ एसी व्होल्टेज टू डीसी व्होल्टेज इज कॉल्ड रेक्टिफिकेशन. कन्वर्जन ऑफ एसी व्होल्टेज टू डीसी व्होल्टेजला आपण काय म्हणतो? रेक्टिफिकेशन म्हणतो.
नंतर अन इलेक्ट्रॉनिक सर्किट विच रेक्टिफाईज AC व्होल्टेज इज कॉल्ड रेक्टिफायर. जो AC व्होल्टेजला रेक्टिफाय करतो त्याला आपण म्हणतो रेक्टिफायर. रेक्टिफाय करणं म्हणजे काय, AC ला DC मध्ये कन्वर्ट करणं. नेक्स्ट, द आउटपुट ऑफ रेक्टिफायर कंटेन सम AC कंपोनंट. द आउटपुट ऑफ रेक्टिफायर कंटेन सम AC कंपोनंट. दिस AC कंपोनंट इन द DC आउटपुट इन द रेक्टिफायर इज नोन एज रिपल. सिंपल सांगतो. AC कशाला म्हणतो, आता तुम्ही तो चॅप्टर शिकले म्हणून आपल्याला जास्त काही गरज नाही पडणार त्याची. प्लस मायनस दोन्ही पण हाफ सायकल्स असतात त्याच्यात. ठीक आहे, हा आपला झाला AC. काय झाला आपला हा AC. आता याचा DC मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय असतं की आपण जेव्हा रेक्टिफायर यूज करतो, मी फुल वेव्ह रेक्टिफायरचं एक्झाम्पल देतो. सर कसं काय आलं हे, तर हे थोड्या वेळात कळेल तुम्हाला. फुल वेव्ह रेक्टिफायरचं एक्झाम्पल देतो. होणार काय फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये, आता हे AC होतं ना तुमचं प्युअर. AC म्हणजे काय, बाय डिरेक्शनल असतं, प्लस मायनस दोन्ही असतात. फुल वेव्ह रेक्टिफायर लावल्यावरती ते असं बनून जातं. आता हे काय झालं, हे DC बनलं का, नाही सर, DC बनायला तर ही जी लाईन आहे ती लाईन अशी कॉन्स्टंट पाहिजे ना. झालं काय मग, फक्त बाय डायरेक्शनलचं युनिडिरेक्शनल झालं. बाय डिरेक्शनलचं युनिडिरेक्शनल झालं. तर आता हे झालं तुमचं युनिडिरेक्शनल. कसं झालं हे तुमचं युनिडिरेक्शनल. आता ह्या युनिडिरेक्शनलसाठी आपल्याला काय करावं लागेल, युनिडिरेक्शनलमध्ये पण बघा व्हेरी होते व्हॅल्यू, 0 मॅक्सिमम 0 मॅक्सिमम 0 मॅक्सिमम, भले निगेटिव्हमध्ये जात नाही आहे. तर हे जे DC आउटपुट आहे ना रेक्टिफायरचं, याच्यात AC कंपोनंट आहेत. या AC कंपोनंट्सलाच आपण म्हणतो रिपल्स. काय म्हणतो आपण याच AC कंपोनंट्सला, रिपल्स. आता अजून पण काम बनत नसतं तर मग कॅपॅसिटर लावतो. कॅपॅसिटर नंतर मग झिनर डायोड लावतो. कसं काय ते पुढं बघूया. चला, हे फक्त समजण्यासाठी होतं. चला बाळांनो, आता आपण बघूया हाफ वेव्ह रेक्टिफायर काय असतं. आता याला हाफ वेव्हच का बरं म्हणता आणि त्या दुसऱ्याला फुल वेव्हच का बरं म्हणता, तर बघून तुम्हाला लगेच लक्षात येईल. आता बघा, ह्याची थ्योरी तुम्हाला रीड करावं लागेल. चॅप्टरची थ्योरी खूप जास्त आहे बरं का, चॅप्टरमध्ये थ्योरी खूप जास्त आहे. ठीक आहे, चला. आता याच्यात असतं काय, हाफ वेव्ह रेक्टिफायर सांगतोय मी तुम्हाला. आता बघा, लक्ष द्या. हे काय झाली तुमची, ही झाली तुमची इनपुट. ठीक आहे, इथं जो तुमचा दिला जातो ना, इथं तुम्ही देतात AC इनपुट. इथं तुम्ही देतात AC इनपुट. ठीक आहे, आता तो AC इनपुट ही तुमची कोणती साईड झाली, ही तुमची झाली प्रायमरी साईड. ठीक आहे, ही कोणती साईड झाली तुमची, प्रायमरी साईड झाली. आणि इकडं काही नंबर ऑफ टर्न्स असतील, त्याला नंबर ऑफ टर्न्स ऑन प्रायमरी साईड म्हणतो. इकडं काहीशे टर्न्स असतील, त्याला आपण नंबर ऑफ टर्न्स ऑन सेकंडरी साईड म्हणतो. इथं एक डायोड लावून टाकायचं. इथं डायोड लावून टाकायचं आणि इकडं आला तुमचा लोड. इकडं काय आला तुमचा लोड. ठीक आहे, चला. असतं काय माहिती आहे का, हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये मी तुम्हाला खूप शॉर्टमध्ये सांगतोय, तुम्हाला टेक्स्टबुक रीड करावंच लागणार आहे बरं का. आधीच सांगितलंय तुम्हाला की टेक्स्टबुक रीड करावं लागणार आहे. परत म्हणसाल सर तुम्ही थ्योरी तर सांगितलीच नाही. थ्योरी PPT मध्ये पण मिळणार, पण टेक्स्टबुक रीड केलेलं जास्त इफेक्टिव्ह असणार असं मला वाटतं. बाकी तुमची मर्जी, तुम्ही तुमच्या मर्जीचे मालिक आहात. हा झाला तुमचा AC इनपुट आणि इकडं मिळणार आपल्याला आउटपुटचा ग्राफ. चलो, आता इकडं प्लस, इकडं मायनस, इकडं प्लस, इकडं मायनस असं असतं बरोबर. आता आपण काय बघणार आहोत, आता आपण बघणार आहोत तिकडं पहिली सायकल जी दिसते, फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकल. काय फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकल. आता फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकल म्हणजे काय, याला शॉर्ट फॉर्म मध्ये मी पुढे आता FPHC लिहिणार, लक्षात ठेवायचं. आता इथं काय असतं माहिती आहे का तुम्हाला, पोलॅरिटी चेंज होत जाते. काय होत जातं, पोलॅरिटी चेंज होत जाते. ह्याच्यात काय असतंय,
फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकलमध्ये काय असतं, पोलॅरिटी चेंज होत असते हाफ सायकल्समध्ये. तर इथं फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे म्हणजे इथं प्लस घ्यायचं, इथं मायनस घ्यायचं. हा तुमचा पी टाईप सेमीकंडक्टर, हा तुमचा एन टाईप सेमीकंडक्टर. बरोबर झालं काय? टॉपर्स बॅचचे लेक्चर आत्ताच चालू होते लाईव्ह, ठीक आहे, त्यामुळं ते फ्लोमध्ये ते होऊन जातं. तर पी टाईप पॉझिटिव्हला आणि एन टाईप निगेटिव्हला. तर ड्युरिंग फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकल तुमचा जो डायोड आहे ना, तो डायोड कसा आहे, फॉरवर्ड बायस्ड आहे. कसा आहे तुमचा तो डायोड? फॉरवर्ड बायस्ड डायोड आहे. ठीक आहे. आता तो फॉरवर्ड बायस्ड डायोड आहे, तो करंट फ्लो करतो का? तर येस, करंट फ्लो करतो. आणि पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह म्हणजे इकडनं करंट फ्लो होणार. तर फॉरवर्ड बायस आहे तर त्याला कंडक्टिंग म्हणतो आपण. मी जे जे बोलतोय हे तुम्हाला लिहावं लागणार आहे. फॉरवर्ड बायस्ड आहे तर तो कंडक्टिंग आहे असं आपण त्याला म्हणतो. तर कंडक्टिंग म्हणजे इथनं इकडं करंट फ्लो होतो. इथनं इकडं काय होतो? करंट फ्लो होतो. तर आता करंट फ्लो झालाय. काय झालंय बाळांनो? आता इथं करंट फ्लो झालाय. बरोबर आहे. आता करंट फ्लो झालाय तर मग इथं सायकल ड्रॉ करायला काहीही हरकत नाहीये, कारण की फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकलमध्ये करंट फ्लो झालाय. बरोबर. आता नेक्स्ट पेज वरती घेतो. फर्स्ट निगेटिव्ह हाफ सायकलमध्ये बघा काय होतं. आता बघा, ती फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकल होती ज्याच्यात असं बनलं होतं. बरोबर. आता फर्स्ट निगेटिव्ह हाफ सायकल, निगेटिव्ह हाफ सायकलमध्ये काय होणार रे? पोलॅरिटी चेंज होणार. निगेटिव्ह हाफ सायकलमध्ये काय होणार? पोलॅरिटी चेंज होणार. आता पोलॅरिटी चेंज झाली तर इथे लिहिणार आपण फर्स्ट निगेटिव्ह हाफ सायकल. याला काय लिहिणार आपण? फर्स्ट निगेटिव्ह हाफ सायकल. आणि याला लिहितो आपण शॉर्ट फॉर्म मध्ये FNHC. काय लिहितो याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये? FNHC. क्लिअर. आता मला सांगा इथं डायोड कसा आहे रे? पी साईड निगेटिव्हला आणि एन साईड पॉझिटिव्हला, तर डायोड तुमचा रिव्हर्स बायस झाला. आणि डायोड रिव्हर्स बायस असला तर त्याला आपण म्हणतो नॉन कंडक्टिंग. आणि नॉन कंडक्टिंग म्हणजे तेव्हा करंट फ्लो होत नाही. कळालं का? त्याच्यात करंट फ्लो होत नाही, पहिली गोष्ट. आता प्लस मग 0 मग परत करंट येणार. सर कस काय? निगेटिव्ह पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे ना, परत करंट नाही येणार. अरे बघा, हाफ रेक्टिफाय झाला की नाही झाला? अरे बघा, हाफ रेक्टिफाय झालाय की नाही झालाय? झालाय ना. त्याला आपण म्हणतो हाफ वेव्ह रेक्टिफायर. याला काय म्हणतो आपण? हाफ वेव्ह रेक्टिफायर. क्लिअर आहे का? बघा, दोन्ही लिहायचं मस्त एकदम जबरदस्त. इथं हाफ वेव्ह रेक्टिफायरचा ग्राफ विचारला जातो. नेक्स्ट येतं बाळांना फुल वेव्ह रेक्टिफायर. 2025ला क्वेश्चन आलेला आहे फुल वेव्ह रेक्टिफायर वरती. तर हा क्वेश्चन एकदम सिंपल अशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करूया. डोंट वरी अबाउट दॅट. ची थ्योरी तुम्हाला वाचावी लागणार. थ्योरी वाचली की मग आपण काय करत असतो? मग आपण लिहित असतो बाकीच्या गोष्टी. आपण लिहूया इथं आता फुल वेव्ह रेक्टिफायर बद्दल. आता मेजर डिफरन्स काय असतो ना हाफ वेव्ह फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये, आधी ते समजून घ्या. मेजर डिफरन्स काय असतो हाफ वेव्ह फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये, आधी ते समजून घ्या म्हणजे नंतर प्रॉब्लेम येणार नाही. AC इनपुट आहे हा तुमचा. I/P म्हणजे इनपुट. सर इथं सगळं सेमच दिसतंय. नाही बाळा, सगळं सेम नाही आहे. ठीक आहे, सगळं सेम नाही आहे. इथं अजून एक डायोड आहे. याच्यात 2 डायोड यूज होतात. त्याच्यात सिंगल डायोड यूज होतो. त्याच्यात सिंगल डायोड यूज होतो. याच्यात 2 डायोड यूज होतात. ठीक आहे. आता बघा, लक्ष द्या. इथनं काय केलेलं असतं? इथनं लोडसाठी आउटपुट दिलेलं असतं. म्हणजे इथं पण लोड लागतो का? अरे मग आउटपुटला करंट कोणाला देणार रे? करंट काय घरी घेऊन जाणार का आपण एवढा? इथं लोड दिलेला असतो. आता इथनं केलेली असते बाळांनो सेंटर टॅपिंग. आता प्रायमरी सेकंडरी साईड परत लिहित नाही मी. प्रायमरी सेकंडरी साईड परत लिहिण्याची गरज नाही वाटत मला.
ठीक आहे, ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता झालं काय, इथं केली आहे सेंटर टॅपिंग. इथं काय केली, इथं केली आहे सेंटर टॅपिंग. सेंटर टॅपिंग म्हणजे काय सर? सेंटर टॅपिंग म्हणजे सिंपल, इथं जर कितीही नंबर ऑफ टर्न्स असले तर त्याचे अर्धे नंबर ऑफ टर्न्स वरती, अर्धे नंबर ऑफ टर्न्स खाली, तिथनं मधनं एक जॉईंट दिलेला असतो लोड द्यायला. लोड म्हणजे काय, आपलं आउटपुट जे आपल्याला पाहिजे ते. ठीक आहे, तर तिथं एक सेंटर टॅपिंग केलेली असते. आता याचा ग्राफ कसा येतो? हा झाला तुमचा AC इनपुटचा ग्राफ. हा काय झाला तुमचा AC इनपुटचा ग्राफ झालाय. क्लिअर? आता या AC इनपुटच्या ग्राफना आता आपण काय करणार, इथं फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकल घेणार. काय घेणार इथं आपण? फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकल. शॉर्ट फॉर्म मध्ये काय लिहिणार आपण याला आपण लिहिणार FPHC, फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकल. याच्यानंतर आपण फर्स्ट निगेटिव्ह हाफ सायकलवर जाऊ, तर त्यात जास्त वेळ नाही लागणार. बघा पोलॅरिटी अशी आहे प्लस मायनस. तर मला सांगा, इथं 2 डायोड्स आहेत तुमच्याकडं. इथं काय आहेत तुमच्याकडं? 2 डायोड्स आहेत. तर दोन्ही डायोडबद्दल तुम्हाला लिहावं लागतं, फॉरवर्ड बायस आहे की रिव्हर्स बायस आहे. बघा फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकलमध्ये P पॉझिटिव्हला N निगेटिव्हला आहे D1चा, तर हा तुमचा झाला फॉरवर्ड बायस. आणि फॉरवर्ड बायस जो असतो ना, तर तो कंडक्टिंग असतो म्हणजे तो करंट फ्लो करू शकतो. ठीक आहे, तर तो करंट फ्लो करू शकतो. क्लिअर? आणि D2 बघा, D2 P साईड निगेटिव्हला आहे आणि N साईड पॉझिटिव्हला आहे, तर हा झाला तुमचा रिव्हर्स बायस. आणि रिव्हर्स बायस जो असतो ना, तर तो रिव्हर्स बायस असतो नॉन कंडक्टिंग. रिव्हर्स बायस काय असतो? रिव्हर्स बायस असतो नॉन कंडक्टिंग. क्लिअर? आता बघा करंटची डायरेक्शन बघा, इथून इकडं जाणार. आता इथं आलं जंक्शन. इथं काय आलं? जंक्शन. जंक्शन आल्यावरती करंट स्प्लिट होऊन जातो जंक्शन लॉ नुसार. पण इकडं करंट जाणारच नाही, कारण की D2 कसा आहे? नॉन कंडक्टिंग आहे. अरे मग इकडं करंट जाणारच नाही, तर मग इकडंच करंट जाणार. आणि इकडं करंट लोडमधनं चाललाय. लोडमधनं जर असा करंट आलाय, तर मला सांगा करंट तर फ्लो होतोय ना. फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकलमधनं करंट तर फ्लो होतो, हे आउटपुट व्होल्टेज. बरोबर ना? बरोबर का नाही? करंट फ्लो झाला की नाही झाला? झाला सर, झाला. बस मग झाला विषय. मग ही झाली तुमची फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकल. आता फर्स्ट निगेटिव्ह हाफ सायकलमध्ये काय होणार रे बाबड्या? फर्स्ट निगेटिव्ह हाफ सायकलमध्ये काय होणार ते बघूया आपण आता. बघा इथं मायनस येणार, इथं प्लस येणार. बरोबर? आता फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकलमध्ये काय झालं, तर करंट फ्लो झाला होता आणि त्याच जर डिरेक्शनमध्ये परत फ्लो झाला, तर आपण पॉझिटिव्ह लिहिणार, उलटा झाला तर निगेटिव्ह लिहिणार. करंट कुठून फ्लो करायचा रे? इथून. आता मला सांगा, इथं फर्स्ट निगेटिव्ह हाफ सायकल आहे. फर्स्ट निगेटिव्ह हाफ सायकलमध्ये आता D1 D2 बघा कसे आहेत, उलटं झालंय बघा. D2 फॉरवर्ड बायस झाला आणि D1 रिव्हर्स बायस झालाय. कंडक्टिंग आणि नॉन कंडक्टिंग. ठीक आहे, आता इथनं करंट फ्लो करायला चालू करायचं, कारण हा प्लस आहे. इकडनं करंट फ्लो झाला, बाळा आला जंक्शन. काय आला इथं? इथं आलाय जंक्शन. आता जंक्शन आला तर इकडं करंट जाण्याचा विषयच नाही, कारण की तो रिव्हर्स बायस आहे, तर मग इकडेच करंट पाठवायचा लोडमध्ये. तशी लोडमध्ये करंटची गरज असतेच आपल्याला. अरे बघा रे, मागच्या वेळेस जसा करंटचा डायरेक्शन होता तसंच आला की नाही आला? हा इकडं होता, म्हणजे लोडला आत्ता पण करंट मिळाला फर्स्ट निगेटिव्ह हाफ सायकलमध्ये. अरे बाबा, आणि प्लसच लिहिला कारण की डायरेक्शन तीच होती. अरे याचा अर्थ हा झाला तुमचा फुल वेव्ह रेक्टिफायर.
आता कळालं का फुल वेव्ह हाफ मधला डिफरन्स? आता कळालं का फुल वेव्ह हाफ वेव्ह मधला डिफरन्स? कळालाय ना फुल वेव्ह हाफ वेव्ह मधला डिफरन्स? होप सो कळाला असणार तुम्हाला फुल वेव्ह हाफ वेव्ह मधला डिफरन्स. चला तर मग आता ॲडव्हान्टेजेस काय बघा. ॲडव्हान्टेजेस काय फुल वेव्ह रेक्टिफायरचे? रेक्टिफिकेशन टेक्स प्लेस इन बोथ द सायकल्स ऑफ द AC इनपुट. बघितलं ना, करंट दोन्ही सायकलमध्ये आला होता, पॉझिटिव्हमध्ये पण आला होता आणि निगेटिव्हमध्ये पण आला होता. इफिशियन्सी ऑफ फुल वेव्ह रेक्टिफायर इज हायर. किती असते माहिती आहे का? हाफ वेव्ह रेक्टिफायरला HWR लिहितो, याची इफिशियन्सी असते 40.6% आणि फुल वेव्ह जे रेक्टिफायर आहे ना, फुल वेव्ह रेक्टिफायरची इफिशियन्सी असते अप्रॉक्सिमेटली 81%च्या जवळजवळ. तसं 80.6% असते, पण 81% अप्रॉक्सिमेट लिहिलं आहे मी. किती लिहिलं आहे? अप्रॉक्सिमेट. ठीक आहे. नेक्स्ट, रिपल इन अ फुल वेव्ह रेक्टिफायर इज लेस दॅन दॅट इन हाफ वेव्ह रेक्टिफायर. रिपल्स म्हणजे काय? आता हाफ वेव्ह रेक्टिफायर कसा होता? असा होता. फुल वेव्ह रेक्टिफायर कसा आहे? असा. आता झाले काय? रिपल्स म्हणजे काय? हे AC मधलं DC कन्व्हर्जन नाही, हे अजून ACच आहेत, फक्त ते बाय डिरेक्शनलवरनं युनिडिरेक्शनल झालेले आहेत. आता याच्यात बघा, झिरो मॅक्सिमम झिरो, मग खूप वेळ झिरो, मग अचानक मॅक्सिमम, मग झिरो, मग खूप वेळ झिरो. याच्यात काय झालं? झिरो मॅक्सिमम झिरो, मॅक्सिमम झिरो, मॅक्सिमम झिरो, मॅक्सिमम झिरो, मॅक्सिमम. म्हणजे याच्यात खूप वेळ एक व्हॅल्यू कॉन्स्टंट नाही राहत. तर रिपल्स जे आहेत ना, तर ते रिपल्स जास्त कशात आहेत असं जर क्वेश्चन असला तर ते रिपल्स जास्त आहेत हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये. कशात आहेत जास्त रिपल्स? हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये आहेत. क्लिअर? रिपल्स जास्त आहेत हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये. चला, हे झालं तुमचं हाफ वेव्ह फुल वेव्ह. आता रिपल फॅक्टर म्हणजे काय असतं? रिपल फॅक्टर म्हणजे एक रेशो असतो बाळांनो. कशाचा रेशो असतो? तो रेशो असतो रिपल फॅक्टर, RF म्हणू शकता तुम्ही त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये लिहायचं तर, RMS व्हॅल्यू ऑफ AC कंपोनंट. RMS value of AC component divided by value of DC component. RMS value of AC component divided by value of DC component. याला आपण म्हणतो रिपल फॅक्टर. काय म्हणतो आपण याला? रिपल फॅक्टर. नेक्स्ट असते बाळांनो फिल्टर सर्किट. फिल्टर सर्किट म्हणजे काय जोडतो रे आपण? फिल्टर सर्किट म्हणजे आपण कॅपॅसिटर जोडतो. याचं काम काय असतं? अ फिल्टर सर्किट इज अ सर्किट विच रिमूव्स द AC कंपोनंट ऑर द रिपल फ्रॉम अ रेक्टिफायर आउटपुट. आता होतं काय? रेक्टिफायरचा आउटपुट म्हणजे कसा असतो? समजा मी फुल वेव्ह रेक्टिफायर घेतो, कारण की इफिशियन्सी त्याची जास्त असते ना आपल्याला. तर मला सांगा, याच्यात ही फ्लक्च्युएशन आहे ना, DC झाला नाही अजून, तर याला कॅपॅसिटर लावून देतात. कॅपॅसिटर. आणि हे कॅपॅसिटर कसं लावतात? पॅरलल टू लोड. याची पोझिशन पण लक्षात ठेवा. कॅपॅसिटर कसं लावलं? पॅरलल टू लोड लावलंय. आता पॅरलल मध्ये काय असतं, सिरीज मध्ये काय असतं, हे करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये तुम्ही शिकलेले आहात. आता बघा, होतं काय नेमकं याच्यात? कॅपॅसिटरचं काम काय असतं? एनर्जी स्टोअर करून ठेवणं, बरोबर? आता इथं जेव्हा व्हॅल्यू कमी असते तर तो म्हणतो माझ्याकडे एनर्जी स्टोअर केलेली आहे, मी देतो तुम्हाला. तर तो थोडीशी एनर्जी देतो आपल्याला. एनर्जी स्टोअर केलेली आहे, तो थोडीशी एनर्जी देतो आपल्याला. देतो तर असं होऊन जातं. मग इथं परत वाढलेली आहे ना, वाढलेली, तो म्हणतो आता वाढली ना तुमची व्हॅल्यू, मग आता मला काहीतरी स्टोअर करू द्या. मग तो ह्या जेव्हा मॅक्सिमम होतंय तेव्हा तो स्टोअर करून घेतो. झालं, मग परत कमी झालं, मग परत स्टोअर केलेली दिली, परत गेली स्टोअर, असं चालत असतं. आणि हे आपलं कोण करतं? हे आपलं करतं कॅपॅसिटर. त्याला आपण नाव दिलेलं असतं फिल्टर सर्किट. कमी केलं ना बघा ना त्यांनी फ्लक्च्युएशन्स कमी केलेत त्यांनी, म्हणून आपण त्याला काय म्हणतोय? आपण म्हणतोय याला ऑलमोस्ट प्युअर DC. अजून पूर्ण DC झालाच नाहीये. का बरं नाही झालाय पूर्ण DC? हॉरिझॉन्टल झाला तर होतं, म्हणून आपण याला म्हणतोय ऑलमोस्ट प्युअर DC. हे कोणी केलंय? हे काम केलंय आपलं फिल्टर सर्किटने. ठीक आहे. नेक्स्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघायला हवं. फिल्टर सर्किट दाखवलंय बघा, लोडच्या पॅरलल लावायचं असतं. कॅपॅसिटर फिल्टरचं काम तेच असतंय.
आता चॅप्टर छोटासा आहे, ठीक आहे. थेअरी तुम्हाला रीड करावं लागणार. आता हे लेक्चर बघितलं ना, पुढचं लेक्चर येण्याच्या आधी ही पूर्ण थेअरी एकदा रीड करायची. पुढं प्रॉब्लेम येण्याचे चान्सेस कमी असतील, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर चला मित्रांनो, मी सत्यम भंडारी इथंच थांबतो. आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. सो टिल देन वाचत राहा, रिवाइज करत राहा. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढचा पार्ट कव्हर करूया.